उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीपात्राजवळील गाव मार्लेगाव, संगम चिंचोली, तिवडी व टाकडी या नदी नाल्यातील अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करत असताना 2 टिप्पर पोलिसांनी पकडले। यामध्ये 2 ब्रास रेती व वाहन मिळून 2,08,000चा मुद्देमाल जप्त करून 2 वाहन चालकावर गुन्हा नोंद केल्याची घटना दिनांक 4 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान घडली। सदर कारवाई उमरखेड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने पार पाडली। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उडणपुलाजवळ पथक थांबले असता टिप्पर क्रमांक MH12 UA 581 हे 1 ब्रास अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले। यानंतर रात्री 3 वाजता नांदेड रोडवरील दिघेवार पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर टिप्पर क्रमांक MH26H 8249 हे 1 ब्रास रेती अवैध वाहतूक करताना आढळल्याने त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात पोलिसांनी टिप्पर चालक सय्यद इम्रान सय्यद मकदम राणा राजेंद्र प्रसाद वार्ड उमरखेड व चालक शेख जबीर शेख सलीम भगतसिंग वार्ड उमरखेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून 2,08,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। वाहनाच्या चालकावर गुन्हा नोंद केला, मात्र गुन्हा नोंद करत असताना मालकावर अद्याप गुन्हा नोंद न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। उमरखेडवरून आमचे प्रतिनिधी शैलेश ताजवे।